आखाती राष्ट्रांमधील सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून त्याचा फटका थेट ठाणे महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनलाही बसल्याचं समोर आले. गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे कॅन्टीनमध्ये एलपीजी गॅसचा साठा केवळ आजचा दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती कॅन्टीन व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टीनमधील काही महत्त्वाचे खाद्यपदार्थ मेनूमधून तात्पुरते वगळण्यात आलेत. दरम्यान गॅसच्या वाढत्या दरांमुळे आणि तुटवड्यामुळे चहा आणि कॉफीच्या दरातही 5 ते 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टीनमध्ये येणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांनाही त्याचा फटका बसतोय. परिस्थिती कायम राहिल्यास एलपीजी ऐवजी इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय स्वीकारण्याचा विचार कॅन्टीन मालकांकडून करण्यात येत आहे. मात्र सध्या बाजारात इलेक्ट्रिक शेगड्यांचाही तुटवडा असल्यानं हा पर्याय तातडीनं उपलब्ध होणं कठीण असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येत्या काही दिवसात गॅस पुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास ठाणे महापालिकेच्या कॅन्टीनचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आपल्याकडे फुल मेनू कार्ड आहे, ज्याच्यात व्हेज, नॉन व्हेज, नाश्ता, लंच व्यवस्थित सगळं असतं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये गॅसचा मिनिमम वापर करण्याकरता आम्ही ते थोडं रिस्ट्रिक्ट केलेलं आहे की सकाळी नाश्त्याचे 2, दुपारी लंचच्या वेळेस ती जी थाळी चालते ती, आणि संध्याकाळी 2 चहा पाणी चालू आहे. तर तेवढ्या याच्यामध्ये मिनिमम जितका वापर होईल तितका वापर करून ते सेव्ह करायचा प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती असेल कॅन्टीनची? ते तर आता वॉरवरती डिपेंड करतं. भारत सरकारचं कौतुक आहे की काही ना काहीतरी करून ते पुरवठा चालू ठेवतील असं कमिटमेंट आहे. आणि पर्याय आहेतच, म्हणजे हे जर नाही करता आलं आपल्याला तर आपल्याला कोल आहे, कोळशावरती चालवता येईल किंवा इलेक्ट्रिक भट्ट्या चालवता येतील. नाही झालं तर अगदी बायोफ्युएलवर सुद्धा भट्टी चालवता येईल. भट्टी थांबायची नाही ही कमिटमेंट आहे. ना भट्टी थांबेल, ना लोकांचं जेवण थांबेल, ना कर्मचाऱ्यांची रोजंदारी थांबेल. सो त्या याच्यावरती फक्त काम करायचं. आत्ताच्या घडीला फायदा नुकसानचा विचार करायचा नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळा काल ठाण्यात पार पडला. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजकार्यात महिलांनी अधिक बळकट व्हावं अशी प्रेरणादायी हाक दिली. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात काल पार पडला. या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक सीताराम राणे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, प्रदीक्षा सरनाईक, मृणाल पेंडसे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. या कार्यक्रमात समाज विकास आणि महिला बाल विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम, शिक्षण भांडार आणि परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, तसंच SRA प्राधिकरण अधिकारी आणि ठाणे महापालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त मीनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेविकांचा तसंच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नगरसेविका प्रदीक्षा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची 2 चाकं असल्याचं सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदांची संधी मिळावी अशी मागणी केली. नगरसेविका प्रमिला केणी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देताना प्रशासन हे यंत्रणा असते तर लोकप्रतिनिधी हे जनतेचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा समाजाचं प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नगरसेविका आणि सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. तर प्रारंभी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्ष राबवत असलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा उहापोह करून भेट म्हणून प्रत्येक भगिनीला सोसायटी मार्गदर्शिका दिल्याचं सांगितलं. दरम्यान खुमासदार, गप्पा गोष्टी आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानं रंगत आणलेल्या या समारोहाचं नेटकं निवेदन साधना जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलं.
सोहळ्याच्या समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशनतर्फे महापालिकेच्या हिरव्यागार लॉनवर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर सर्व नगरसेविकांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद लुटला. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जातो आणि महिला दिन यावेळी 8 मार्चला रविवार होता आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते. लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आपण आज 12 तारीखला महिला दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांचा, त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचा आपण इथे सन्मान केला, गौरव केला, सत्कार केला. एक ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात, मार्गदर्शनपर. यावर्षी एक सत्कार रूपाने आपण तो आयोजित केला आणि महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हा संपन्न झाला. आयुक्त साहेब या कार्यक्रमाला खरं म्हणजे येणार होते, पण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ते भेटून गेले आमच्या सर्व नगरसेविकांना. काही अत्यंत महत्वाचं काम असल्यामुळे मी धन्यवाद देईन महापौर पिंपळकर मॅडमना, त्याचप्रमाणे उपमहापौर पाटील साहेबांना आणि आमच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकर मॅडमना की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला. बहुतेक 70% नगरसेवकांनी या सगळ्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. मी सगळ्यांचे आभार मानेन आणि धन्यवाद देईन. सत्कार केलाय ठाणे हाऊसिंग फेडरेशन सोसायटी तर्फे. मला वाटतं राणे दादा, तुम्ही आज 8 मार्चला खरं तर जागतिक महिला दिन होता. पूर्ण महाराष्ट्रावर महिलांचे सत्कार सगळीकडे चालू होते, पण आज ठाणे महानगरपालिकेतल्या आपल्या सत्कार मूर्ती, आपल्या सर्व नगरसेविका यांचा सत्कार या संस्थेमार्फत आज इथे नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे. नगरसेविकांनी प्रत्येक प्रभागामध्ये केलेलं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व बघूनच मला वाटतं त्यांना हा सन्मान इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकारी गायकर मॅडम याही आज इथे उपस्थित होत्या आणि मी पूर्ण माझ्याकडून आणि माझ्या ठाणेकरांकडून पूर्ण सर्व आपल्या महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट साहेब, आज महिलांचा सत्कार केलाय नगरसेविका ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने ठाणे महापालिकेतील सर्व नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा आणि ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा आज इथे सीताराम राणे अध्यक्ष यांनी आयोजित केलेला आहे. हा सत्कार समारंभ महापालिकेच्याच नगरसेविकांचा एक वेगळी संकल्पना प्रथमच नगरसेवक झालेले सीताराम राणे यांनी मांडलेले आहे. मग त्यांनी महापालिकेबरोबर कसं जुळून घ्यायचं हे त्यांनी आजपासून सुरुवात केलेली अशी दिसते आणि त्यानिमित्त सर्व महिला नगरसेविकांना आणि सीताराम राणेंनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरात सर्वच कंपन्यांच्या गॅस एजन्सी समोर पहाटे 5 वाजल्यापासूनच ग्राहक सिलेंडर बदली करून घेण्यासाठी येत असल्याचं दृश्य आहे. आपला झटपट लवकर क्रमांक लागावा हा यामागील उद्देश आहे. अनेक ठिकाणी पालक एजन्सी समोर आपला क्रमांक लावून त्या ठिकाणी घरातील शालेय विद्यार्थी, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना उभं करून आपल्या कामाच्या ठिकाणी निघून जात आहेत. घरातील गॅस सिलेंडर अचानक स्वयंपाक करत असताना संपला तर करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडले आहेत. अनेक नागरिकांनी दुसरा गॅस सिलेंडर मिळवण्यात अडचणी येण्याची शक्यता विचारात घेऊन दुकानांमधून 5 किलो वजनाचे सिलेंडरही विकत घेण्यास सुरुवात केली आहे. काही नागरिकांनी हे युद्ध असंच सुरू राहिलं तर सिलेंडर मिळण्याची शक्यता कमी असल्याचा विचार करून विजेवर चालणाऱ्या शेगड्या खरेदी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. अचानक शेगड्यांना मागणी वाढू लागल्यानं दुकानदारांनी शेगड्यांचा पुरवठा वाढवण्यासाठी घाऊक विक्रेत्यांकडे नोंदणीला सुरुवात केली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना आता तासनतास गॅस एजन्सी बाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. अनेक नागरिक ऑनलाईन माध्यमातून गॅस एजन्सी गॅस नोंदणीकृत करत आहेत आणि थेट रिकामा गॅस घेऊन गॅस एजन्सीमध्ये गॅस बदलून देण्याची मागणी करतायत. अचानक एका वेळी शेकडो नागरिक अशा पद्धतीनं एजन्सीत येत असल्यानं एजन्सी चालकांचीही तारांबळ उडाली आहे. एजन्सीला दररोज गॅस सिलेंडरचा निर्धारित कोटा शासनाकडून पुरवला जातो. आता सिलेंडरच्या पुरवठ्यापेक्षा ग्राहकांची सिलेंडरची मागणी वाढल्यानं गॅस सिलेंडर एजन्सी चालकांची तारांबळ तर ग्राहकांमध्ये वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण आहे. पहिल्या गॅस सिलेंडर संपल्यानंतर पहिल्या 15 दिवसात ग्राहक दुसऱ्या सिलेंडरसाठी नोंदणी करू शकत होता. आता ही मुदत युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनानं 25 दिवसांची केली आहे. त्यामुळे घरातील पहिला गॅस सिलेंडर संपल्यानंतर दुसरा गॅस 25 दिवसांनी नोंदणीकृत करावा लागणार असल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पहिला गॅस सिलेंडर संपल्यानंतर आता दुसऱ्या सिलेंडर तात्काळ मिळण्याची शाश्वती नसल्यानं ग्राहकांनी सिलेंडर नोंदणी करून गॅस एजन्सीच्या वितरक कामगारांची वाट न पाहता स्वतःहून सिलेंडर गॅस एजन्सीत नेऊन तो बदलून घेण्याच्या हालचाली देखील सुरू केल्यात. गॅस पुरवठा साखळीवर विशेष समितीची राहणार करडी नजर. ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष सुरू. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावरून उठलेल्या वादळाला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून प्रशासनानं 24 तास कंट्रोल रूम कार्यान्वित केली आहे. नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 8169230665 असा आहे. तसंच ठाणे जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि संभाव्य टंचाई टाळून गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसंच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचाही समावेश असणार आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी समिती दररोज परिस्थितीचा आढावा घेईल. युद्धजन्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हेल्पलाईन क्रमांक 8169230665 जारी केला असून 24 तास कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप यांना योग्य सूचना दिल्या असून देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर पुरेसे इंधन उपलब्ध आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवसांच्या कालावधीत प्राप्त होत आहे. सध्या तरी तुटवडा नसल्यामुळे जनतेनं घाबरून जाऊ नये असं आवाहन शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी केले. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. मी शिधावाटप अधिकारी 36 ठाणे ठाणे शहरी विभाग माझ्या अखत्यारीत येतो. सुरेखा रवींद्र चव्हाण माझं नाव आहे आणि ह्या परिस्थितीबद्दल मला थोडक्यात माहिती द्यायची आहे.
सध्याच्या परिस्थितीत इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालू असल्याने आपल्या इथे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासनाने योग्य नियोजन केलेलं आहे. वरिष्ठ कार्यालयामार्फत आमच्या वारंवार बैठका घेण्यात येत आहे आणि तिथून आम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन केलं जाते की विभागात कशा प्रकारे सर्व नियोजन करायचं आहे त्याबद्दल. तर मी थोडक्यात सांगू इच्छिते की आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवा जसे गॅस एजन्सी आहे, पेट्रोल पंप आहे, यांच्या आपण बैठका घेतोय. शिधा वाटप निरीक्षकांमार्फत आपण दररोज विभागात त्यांच्याकडे भेटी देतोय. त्यांना आपण पत्राने अवगत सुद्धा केलेलं आहे की जनतेमध्ये कुठेही चुकीचा गैरसमज होऊ नये. त्यांना योग्य रीतीने सिलेंडरचा पुरवठा व्हायलाच पाहिजे. सध्या सिलेंडर ची जी डेट आहे ती 25 दिवसाची देण्यात येत आहे लोकांना. पण लोकांनी पॅनिक होऊ नये. आपण दररोज रिपोर्ट घेतोय शिधा वाटप निरीक्षकांमार्फत. तर आवक व्यवस्थित चालू आहे आणि सर्व गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर आहेत, उपलब्ध आहेत. तर त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होऊन जाऊ नये. कमर्शियल सिलेंडर्सच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याकडे कमर्शियल सिलेंडर्सचा सध्या पुरवठा होत नाही आणि उपलब्ध पण पुरेशा प्रमाणात नाहीये. त्याच्यामुळे जे सिलेंडर्स आहेत ते आपण रुग्णालय आहेत, शासनाच्या कॅन्टीन आहेत, शालेय पोषण आहार, खिचडी शिजवणारे, शिवभोजन केंद्र यांना प्राधान्याने ते आपल्याला पुरवायचे आहेत. त्याच्यामुळे तिथे त्याचा पुरवठा होईल. त्यांनी जर त्यांना मिळाले नाही तर त्यांनी आमच्याकडे पत्रव्यवहार करावा. आम्ही त्यांना त्याचा पुरवठा करू. जनतेला जर काही त्रास झाला तर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले. प्रधान कार्यालयाच्या स्तरावर पण नियंत्रण कक्ष आहे. परिमंडळ कार्यालय आणि सर्व शिधा वाटप कार्यालयाच्या स्तरावर सुद्धा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. 24 तास नियंत्रण कक्ष उपलब्ध आहे. तिथे ते केव्हाही काही तक्रार असेल तर करू शकतात. त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल शासनामार्फत घेतली जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि पेट्रोल पंपाच्या बाबतीत जर बोलायचं तर इंधन पुरेसं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे काही काळजीचं कारण नाही. मॅडम सध्या तरी आम्हाला अजून कुठे ब्लॅक मार्केटिंग ठाणे विभागात आढळून आलेलं नाही. तसं असेल तर आमचं पूर्ण नियंत्रण आहे. आमचे शिधा वाटप अधिकारी विभागात फिरतायत ठिकठिकाणी आणि ते तसा आढावा घेणं चालूच आहे. या व्यतिरिक्त कोणाला तसं आढळलं तर त्यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला कळवावा. आम्ही कारवाई करू त्यावेळेला.